जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. मी रायगडचा अंकुश. मी तुम्हाला रायगड किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि शब्दांमध्ये काही चूक झाली असेल तर माफी असावी. मी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला काहीतरी ऐकण्याची संधी भेटेल, म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे. रायगड किल्ला मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी. रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. इथे अलीकडे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुणक 18,01,401 एम, 73,02,726 ई. नाव रायगड किल्ला. उंची 820 मीटर, 2700 फूट. प्रकार गिरिदुर्ग. चढाईची श्रेणी सोपी. ठिकाण रायगड, महाराष्ट्र. जवळचे गाव महाड. डोंगररांग सह्याद्री. सध्याची अवस्था व्यवस्थित. स्थापना 1030. सिंहासनाचा समोरील बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नगरखाना. जागतिक वारसा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविले. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. ह्याचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास राशिवटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असे नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरताच होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरात पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनविण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बूद्वीप असे होते. सभासद बखर म्हणते. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत
चकोटा, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही आणि थोडा ताशीव एकच आहे. धोंडा ताशीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोट गड खरा, परंतु तो उंचीचे थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तर्कास जागा हाच गड करावा. यास दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधित गेले आहे. 1 रायगड, 2 रायरी, 3 इस्लामगड, 4 नंदादीप, 5 जंबूदीप, 6 तनव, 7 राशिवटा, 8 बंदेनूर, 9 रायगिरी, 10 राजगिरी, 11 भिवगड, 12 रेड्डी, 13 शिवलंका, 14 राहीर आणि 15 पूर्वेकडील जिब्राल्टर. देवगिरीच्या हून दशगुणी 1.5 गाव उंच प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरवयास जागा नाही. हे बघून महाराजांनी खुशीने म्हणाले, तख्यास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख भगीरथ आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडेस टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिर्के 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारे गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकाच्या विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. 3 मण सोन्याचे म्हणजे 56,000 किमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत 6 जून 1674 श्रेष्ठ शुद्ध 13 शके 1596 शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. 24 सप्टेंबर 1674 ललिता पंचमी अश्विन शुल्क 5 आनंद संवत्सर शके 1596 या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. ज्या राज्याभिषेक निश्चपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला. कवी भीषण रायगडाचे वर्णन करीतो की
शिवाजीराजे सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतिस्थान केले की हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात 3 लोकीचे वैभव साठले आहे. गडावर विहिरी, सरोवर खूप विराजत आहेत. सर्व यवतांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीराजे राजधानी, किल्ले आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात ज्येष्ठ यश संपादक केले. इसवी सन 1656 फेब्रुवारी 4 शके 1996 आनंद संवत्सर माघ व 5 गुरुवार या दिवशी संभाजी राजांनी मुंज रायगडावर झाली. शके 1601 सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व 1680 मार्च 7 या दिवशी राजाराम महाराजांनी मुंज रायगडावर झाली. लगेच 8 दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके 1602 रुद्रनाम संवत्सरी क्षेत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणजे ते दिवशी पृथ्वीकंप झाला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या.